पिंपरी चिंचवडमध्ये एका कुटुंबानं आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र हे पाऊल उचलताना त्यांनी एका केमिकलचा वापर केला. हे केमिकल त्यांना कुठून प्राप्त झालं आणि या केमिकलमुळं त्यांचा कसा जीव गेला हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत ACP मनीषा कदम मॅडम आहेत. मॅडम, आधी पतीचा मृत्यू झालेला होता, त्यानंतर पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाल्याचं समजतंय. काय तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे? आपण या तपासाच्या अनुषंगाने 44/2026 असा ADR दाखल केलेला आहे. ज्या दिवशी आपल्याला 1 तारखेला माहिती मिळाली की एक कुटुंब बेशुद्ध अवस्थेत घरात आहे म्हणून, त्यानंतर आपण तत्काळ त्यांना YCM हॉस्पिटल येथे दाखल केलं. दाखल केल्यानंतर त्याच दिवशी पतीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर पत्नी आणि त्यांच्या मुलीचाही मृत्यू झालेला आहे. आपण जी घराची घरझडती घेतली त्या घरझडतीमध्ये आपल्याला जळालेल्या अवस्थेत कोळसा सापडला आणि एक सोडियम नायट्राईटची आपल्याला बॉटल सापडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यामुळेच जर मृत्यू झाला काय हे आपण तपासात बघत आहोत. सोडियम नायट्राईट हे जे केमिकल आहे ते इतर कुणालाही प्राप्त होतं का आणि ह्यांना कशा पद्धतीने ते प्राप्त? आपण घरझडती घेत असताना त्यांच्या डस्टबिनमध्ये आपल्याला एक रॅपर मिळालेला आहे, मायक्रो लॅब नावाचं. त्या ह्याच्यावरनं त्यांनी ते ऑर्डर केल्याचं दिसून येतं आहे. म्हणजे ऑर्डरची जी रॅपर असतं ते सुद्धा आपल्याला त्यांच्या घरामध्ये मिळालेलं आहे. सहसा इतर म्हणजे सामान्य व्यक्तींना हे केमिकल प्राप्त होतं? सर्च केल्यानंतर जे आपण आता मोबाईलवरती आम्ही सर्च करून पाहिलेलं आहे, तर ते इझिली अवेलेबल दिसतंय. तरी म्हणजे ऑर्डर कुणीही नॉर्मल व्यक्ती करू शकतो असं दिसतंय, पण प्रिस्क्रिप्शन असायला. याच्यामुळं जीव गेला, नेमका त्यांनी कसा वापर या सगळ्या गोष्टीचा केलेला होता? आपण FSL कडनं ते दोन्ही कोळसा आणि जे विषारी औषध आहे ते आपण जप्त केलेले आहे. नेमका त्याचमुळे जीव गेला की नाही हे आपल्या तपासात येणं बाकी आहे. हे कुटुंब नेमकं काय करतं, म्हणजे पती असतील, पत्नी असतील किंवा मुलगी, आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? जी सुसाईड नोट मिळाली आहे त्यात तरी त्यांनी आर्थिक विवंचनेतून सुसाईड केल्याचं त्यांनी त्या नोटमध्ये लिहिलेलं आहे. बाकीचं आपण रिलेटिव्हचे स्टेटमेंट वगैरे घेणं बाकी आहे. तसा तपास सुरू आहे. हे काय नेमके करायचे आणि त्यांच्यावरती कर्ज असू शकतं याच्या अनुषंगाने, तर ते का कर्ज झालेलं होतं? कर्जाचं अजून काही कारण आपल्याला कळालं नाही. त्याचा तपास सुरू आहे. आणि व्यवसाय म्हटलं तर पती जे आहेत एका कंपनीमध्ये काम करतात आणि पत्नी शिक्षिका होती आणि मुलगी ही BSc सेकंड इयरला होती. आणि मॅडम, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की ते केमिकल जे सापडलं, तर ज्यांनी केमिकल विक्री केली त्या अनुषंगाने काही चौकशी वगैरे होण्याची शक्यता आहे? आणि आपण पाहतोय ती पण तपासामध्ये बघतोय आपण की ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळतं का किंवा मिळत नाही, त्या अनुषंगाने तपास करून मग पुढील कारवाई करता येईल. तर ज्या पद्धतीने आपण बघतोय की कोळशावरती केमिकल टाकलं, त्याचा धूर झाला आणि या धुरामध्येच गुदमरून या कुटुंबाचा मृत्यू झालेला आहे. खरं तर त्यांनी स्वतःहून हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आर्थिक विवंचनेतून हे सगळं पाऊल उचललेलं आहे. परंतु हा कर्जाचा डोंगर त्यांच्यावरती का चढला आणि त्यांनी या पावलापर्यंत येण्यामागची काय कारणं आहेत ते शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.